कांग्रेस पार्टी की ओर से आज विभिन्न स्थानों पर नियुक्त पर्यवेक्षकों से स्थानीय स्वराज्य संस्थाओं को लेकर रिपोर्ट मांगी गई और इसी संदर्भ में बैठक आयोजित की गई। इस बैठक के दौरान सांसद रविंद्र चौहान ने मीडिया से बात करते हुए कहा कि जिन जगहों पर नगर पालिकाएं और नगर पंचायतें हैं वहां हमने समीक्षा की है। कुछ स्थानों पर महाविकास आघाड़ी के साथ गठबंधन होगा, वहीं वंचित बहुजन आघाड़ी के साथ भी हम चुनावी समझौते पर विचार कर रहे हैं। वर्तमान में चर्चा में चल रहे पार्थ पवार घोटाले के मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए रविंद्र चौहान ने कहा कि उप मुख्यमंत्री अजित पवार को नैतिक जिम्मेदारी लेते हुए अपने पद से इस्तीफा देना चाहिए। आम्ही नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार होणार आहेत, जे पहिल्या टप्प्यामधल्या ज्या नगरपालिका आहेत त्या नांदेड जिल्ह्यातील पूर्ण जे काही निवडणुका होणाऱ्या नगरपालिकेचा आढावा त्या ठिकाणी आम्ही जे निरीक्षक पाठवलेले होते त्या निरीक्षकांचं मत या ठिकाणी आम्ही जाणून घेतलेलं आहे। त्यामध्ये बहुतांश नगरपालिकेचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आले आणि त्यांनी त्यांचा अहवाल आमच्याकडे सादर केलेला आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभागाचे भिंगे सर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष सत्तार भाई, प्रदेशचे सरचिटणीस आमचे श्रावणजी राफनवाड, सुरेंद्रजी घोडजकर, सरचिटणीस असलेले आमचे डॉक्टर निखाते, धनराज राठोड, हे सर्व आमचे महाराष्ट्र प्रदेशचे आमचे जे समन्वयक आहेत जिल्ह्याचे आणि प्रदेशचे आमचे प्रतिनिधी एकनाथरावजी मोरे, हे सर्वांनी विविध नगरपालिकेचे आलेले आमच्या निरीक्षकांचे मते आम्ही जाणून घेतलेली आहेत आणि अहवाल आल्यानंतर या ठिकाणी बहुतांश नगरपालिकेवर काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे। आम्ही काँग्रेस पक्ष सर्व ताकदीनिशी संपूर्ण नगरपालिका निवडणूक समोरे जाणार आहोत। 2 दिवसावरती नगरपंचायत व नगरपालिकेचे फॉर्म भरण्याला सुरुवात होत आहे, पण महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला ठरला आहे? अद्यापही महाविकास आघाडीची आमची चर्चा सुरू आहे। त्यांना जसे आम्ही आज आमच्या निरीक्षकांची मते आम्ही जाणून घेतलेली आहेत, तेही पण त्यांच्या निरीक्षकांची मते जाणून घेतील आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये हा विषय आपल्या समोर येईल। महाविकास आघाडी सोबतच राहणार का काँग्रेस सोबळावरती? निश्चितच जिथं शक्य होईल, ज्या परिस्थितीप्रमाणे शक्य होईल त्या परिस्थितीप्रमाणे आम्ही सीट शेअरिंग फॉर्म्युला ठरवू आणि जिथं जास्त ताकद ज्या पक्षाची आहे त्या ताकदीनिशी आम्ही जिथं शक्य होईल तिथं महाविकास आघाडीने लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो। सोशल मीडियावरती एक पत्र व्हायरल झालेलं आहे तुमचं, मनोज जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा देण्यात आली आहे। काल आपण बघितलं की मनोजदादा जरांगे यांना जीवे मारण्याची धमकीचं जे प्रयत्न या ठिकाणी चालू होता, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयाकडे मी पत्र देऊन मागणी केलेली आहे की त्यांना एक झेड सुरक्षा या ठिकाणी दिली पाहिजे, कारण त्या ठिकाणी ज्या प्रकारे जीवे मारण्याचा प्रयत्न होतो आहे एक झेड सुरक्षा असली तर निश्चितच थोडंसं सुरक्षण त्यांना त्या माध्यमातून मिळेल। महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे समोर येत आहेत, त्यामध्येच काल एक चर्चेमध्ये राहिलेलं पार्थ पवारचं नाव, त्याचं नाव आता वगळण्यात आलेलं आहे। खरं तर आपण बघू शकता की हे सत्ताधारी जे बसलेली मंडळी आहेत सरकारचा वेळोवेळी कसा उपयोग करताना पाहतोय आपण। ते सरकार ते जो प्रकार आहे, जो घोटाळा आहे पार्थ पवार यांचा जे माध्यमांसमोर आला आहे, त्यांनी लगेच मीटिंग घेऊन खरं तर ह्याची नैतिकता ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता, त्यांनी राजीनामा दिला नाही आणि या उलट त्यांचं नाव त्या ह्याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे। मला वाटतं की सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे सत्तेचा उपयोग आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग या माध्यमातून घेताना दिसत आहे। निवडणुकीमध्ये वंचित सोबत आघाडी होणार निश्चितच आम्ही पहिलेही सांगितलेलं आहे की ज्या काही आमच्या सहकारी पक्ष आमच्या सोबत जे सेक्युलर विचारसरणीचे जे पक्ष आहेत जे आमच्या सोबत येऊ इच्छितात त्यांच्यासोबतही बोलणे आहे आणि मी आता म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आम्ही सर्वजण मिळून स्पष्ट करू।